यासाठी हॉर्लिक्स आणि बॉर्नव्हिटा सुद्धा आपल्याला त्यांच्याकडनं देताना पाहायला मिळतं आहे। बोर्ड सुद्धा दाखवलेला आहे। जनता महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यातून खरं तर परेशान झालेली आहे, ते त्रासलेली आहे असं प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे। नक्की हॉर्लिक्स घेऊन आला तुम्ही, काय नक्की याच्या मागची भावना आहे तुमची? अर्धी गोष्ट तुम्हीच सांगितली खरं म्हणजे की जे प्रशासन आळशी झालेलं आहे, ढिम्म झालेलं आहे, त्यांचे कानाचे पडदे हे पोरादे झालेले आहेत। आणि भगतसिंगचा एक शब्द होता की ये भैरव को सुनाने के लिए धमाके की आवाज़ होती है, आणि त्याप्रमाणे ह्या लोकांना काम करण्याची इच्छा यांना राहिलेलीच नाही आहे। 2014 पासून ह्या लोकांनी लोकांची कामं करण्यासाठी EVM घोटाळे करून हे निवडून आलेले लोक आहेत। तेव्हापासून हा 2014 पासून झोपलेला हा कुंभकर्ण आहे। तर याला जागा करण्यासाठी महाराष्ट्र सैनिकांचा आवाज तर काफी आहेच, त्याच्या आवाजावर नक्कीच जागा होईल, पण त्या लोकांना काम करण्याची इच्छा व्हावी, सामान्य लोकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवावा आणि काम करताना त्यांना थकवा येऊ नये यासाठी आम्ही हॉर्लिक्स आणि बॉर्नव्हिटा आम्ही मनसे सैनिकांनी घेऊन आलेलो आहे। पण एकूणच काम करताना अनेक घटना सुद्धा घडलेल्या आहेत, त्यामध्ये दोषी कोणच नाही असं त्यांच्या अहवालात म्हटलं आहे। बरं, मला सांगा की उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही मेंटेनन्सच्या कामांच्या नावाने बिलं काढली, ज्यावेळेस झाडं तोडण्यासाठी तुम्ही लाईट्स बंद करत होते, मेंटेनन्सच्या नावाने तुम्ही जी बिलं खाल्लेली आहेत उन्हाळ्यामधली, की पावसाळ्यासाठी आम्ही ही कामं करतोय, मग त्यावेळेस तुम्ही काय केलं? मग आज जर का तुम्हीच अहवाल दिलाय, तुम्हीच अहवाल काढणारे, तुम्हीच अहवाल सांगणारे, म्हणजे मीच सांगतो की मी दोषी नाही आहे, म्हणजे झालं ना? म्हणजे ही हिटलरशाही झाली आहे। माझ्या सन्मान्य राजसाहेबांनी काय सांगितलं की महिन्यातून एकदा हिटलर यायचा आणि तो बोलायचा मन की बात, फक्त स्वतःचीच बात बोलायचा, दुसऱ्याचं ऐकायचं नाही। असा हिटलरशाही दिल्लीमध्ये आहे आणि मुंबई प्रशासनामध्ये हा कुंभकर्ण हा झोपलेला आहे, त्याला जागा करण्यासाठी आज आम्ही सगळे आलेलो आहोत। आता पण तरुणांचं ऐकलं जात नाहीये, त्यांना पकडलं जात आहे, त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। दिल्लीमध्ये सुरू आहे, मुंबईमध्ये तशाच प्रकारचं आंदोलन आहे, काल शिवतीर्थबाहेर सुद्धा तशाच प्रकार झाला। खरं म्हणजे या लोकांनी काय समजलं माहिती आहे का आता, की यांनी किती बोंबलू द्या, आम्हाला काही फरक पडत नाहीये। आज तुम्ही फक्त युवक तुम्ही बोलता ना की ते टेररिस्ट सारखे वागतायत, मग जर का ती युवक समजा असाला ठीक आहे, युवकांनी मस्ती केली असेल, महिलांनी कोणती मस्ती केली होती? जे तुम्ही पाठीमागून त्यांना काठ्या मारल्या, त्यांचे पाय अडकून त्यांना पाडलं, त्यांच्यावरती काय ते गॅस बीस टाकले तुम्ही लोकांनी, महिलांनी काय असं चुकीचं काम केलेलं? महिला तर सक्षमपणे उभ्या होत्या ना। अहो काल शिवतीर्थाच्या इथंच महिला किती भिडली त्या पोलिसांना, म्हणजे उभं राहण्यासाठी मग तुमची परवानगी घ्यायची का आम्ही? मग ते एक प्रकारे बोलले होते ना की ते रवींद्र चव्हाण साहेब कल्याणचे, की हे जे श्वास जो आम्ही घेतोय तर नरेंद्र मोदी यांच्या वतीनेच घेतोय आम्ही। आम्हाला मग असा प्रश्न वाटलाय की आता समजा आम्ही इथं उभेत, मग ते मोदींना पत्र पाठवायचं की आम्ही इथे उभे राहू का, असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सगळीकडेच। याचा निषेध करायसाठी तुम्ही? नक्कीच आम्ही सगळं निषेध करण्यासाठी इकडे जमलोय। आणि मी सन्माननीय भाऊ तोरसकर हे खूप मोठे पत्रकार आहेत, त्यांची पत्रकारिता, त्यांची मार्मिकमध्ये केलेली कामं आम्ही सगळे पाहतो, पण ते ज्या प्रकारे विरोधी पक्षाला बोलतात ना की तुमची आंदोलनं फक्त कॅमेऱ्यापुरती आहेत, तर मी त्यांना हे सांगू इच्छितो की मी एक सामान्य मनसैनिक आहे, सन्मान्य राजसाहेबांचा मनसैनिक आहे, की मनसेचे आंदोलन हे कॅमेऱ्यासाठी नसून ते लोकांच्या नजरेत भावणारी आहेत आणि हृदयाला भेटणारी आम्ही आंदोलन करतो। आम्ही कॅमेऱ्याचे भुकेले नाही आहेत, हे मी फक्त सामान्य माणूस म्हणून, सामान्य मनसे सैनिक म्हणून मी भाऊ तोरसकर ह्यासारख्या मोठ्या पत्रकारांना मी हे सांगू इच्छितो। तरुणांचा आवाज ऐकला जात नाही, तुमचा आवाज ऐकला जाईल असं वाटतं? कारण आमच्या पाठीमागं सन्मान्य राजसाहेब, सन्मान्य अमित साहेब आणि आमच्या शर्मिला वहिनी यांचा आवाज आहे, आणि त्यांचा आवाज हा आकाशासारखा बुलंद आहे। तो दिल्ली सोडावं साहेब, पूर्ण देशामध्ये गाजतोय तो आमचा आवाज। काय मागणी राहील तुमची? शेवटपर्यंत प्रशासन जागा झालंच पाहिजे, प्रशासनामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर झाले पाहिजेत, अहवाल तुम्ही जो देताय तो व्यवस्थित आला पाहिजे, आणि जे धर्मेंद्र प्रधानसाठी जो विषय आहे तो राजीनामा घेतलाच पाहिजे। राजीनामा घेतल्याशिवाय कसं काय होईल? राजीनामा घेतलाच पाहिजे। उपाध्यक्ष सरचिटणीस यांना विनंती आहे, झोपलेल्या अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी हॉर्लिक्स आणि आपण बघतो या ठिकाणी पदार्थ आणलेले आहेत, आणि एकूणच अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या आंदोलकांची आहे। कॅमेरा पर्सन सुमेश भालेराव सह स्वप्नील जाधव, आपणाला विनंती आहे, आपण